नमस्कार। आज मी तुमचं परत एकदा रुईस रेसिपीमध्ये स्वागत करते। आज श्रावणातला पहिला शनिवार आहे आणि आज मी गुळाचं करते शिरा, त्याची रेसिपी दाखवते। तर 2 बाउल रवा घेते मी, 2 बाउल दूध घेते, थोडा वेळ मिक्स करून ठेवायचं। काहींचा रवा फसतो, काहींचा होत नाही, म्हणजे चिपचिपीत होतो। हा बघाल तर दाणेदार होईल, दाखवते मी तुम्हाला नंतर। आता हे बंद करून ठेवते मी। आता हे 15-20 मिनिटांसाठी असंच ठेवणार आहे। गॅस ऑन केले आहे आणि आता मी पाक बनवते शिऱ्यासाठी। 1.5 वाटी पाणी साखर घेतली आणि 3 वाटी पाणी घेतलेलं आहे, त्याचा चांगला पाक होईल। हा पॅन खाली गॅस पे ठेवले आहे। आता त्याच्यात आपण ज्या प्रमाणामध्ये 2 वाट्या घेतलेलं रवा भिजत ठेवलेला दुधामध्ये, तर त्याच वाटीने मी 1 वाटी तूप घेते। हे झालं की आता आपण हे भिजवलेलं घ्यायचं। हलवत राहायचं। तुम्हाला वाटत असेल एवढं तूप घेतलंय, पण ते बघा तुम्ही ह्याच्यात मिक्स होऊन जातं रव्यामध्ये। हे बघा सर्व तूप ॲब्झॉर्ब झाले केले रव्याने। आता तुम्हाला असं वाटत असेल गुठळ्या वगैरे, ते नाही, व्यवस्थित होतं। दाखवते मी तुम्हाला। आणि इथे मी साखर घालते, मध्ये पण घालते थोडी, जेणेकरून तुपाचा वास येणार नाही। केसर इसेन्स घालते ह्याच्यामध्ये, केसर नाही आहे माझ्याकडे। आणि ह्या हे बदाम, पिस्ता, आज श्रावणी शनिवार आहे म्हणून मी नैवेद्यासाठी हा गोडाचा शिरा बनवते। अगदी प्रसादाचा शिरा झाला आहे। 2 मिनिटं वाफेवर ठेवूया आणि मग गॅस बंद करूया। बघा कसं सुटसुटीत झाले।